आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुलांनो, मला सांगा, तुम्ही जाऊ नको असं म्हणालात का गौरी आईला? हो हो. अरे पण का? आम्हाला नाही राहायचं चंद्र अक्का सोबत. नाही म्हणायचंय तिला आई. अरे पण तिला आई म्हणायला सांगितलंयच कुणी? गौरीच तुमची आई आहे. आणि गौरी आई लग्न करून जरी गेली ना, तर आपण तिला भेटायला जाणार आहे आणि तीही आपल्याला भेटायला येणार आहे. मग पण तिला तिकडे खूप कामं असतील ना, आणि तिला वेळच मिळाला नाही तर? दादू, जर तू नसलास तर कोण नेला आम्हाला तिच्याकडे? आणि मग खूप खूप दिवस आई भेटणारच नाही आम्हाला. अरे असं कसं होईल? काहीही झालं ना तरी आई तुम्हाला भेटायला येणारच. आणि आता आई लग्न करते ना रुद्र सरांशी, मग तिला तू सोडून जाऊ नकोस असं म्हणून कसं चालेल? तिला जावंच लागेल ना. मग काय पोरांना वाऱ्यावर सोडणार का? ये चंद्रे, काय बोलतेस? काय काय चुकीचं बोलतेय मी? सोडूनच जायचं होतं तर मग एवढा लळा लावायचाच कशाला? माझी मुलं करत अशी नाटकं कशाला करायची? हा, पोरं एवढी गयावया करत होती, पण तरी हिला जायचंच आहे ना. अशी असते का कुठं आई? चला ना बाहेर सगळे, मला तुम्हाला गमती सांगायच्या आहेत. मीना पार्टनरच्या घरी खूप खेळली, खूप खूप खूप. या पोरं इथं रडून रडून बेजार झाली. हिला आणि हिच्या आईला बंगल्यात जायची घाई. काही गरज नाहीये तुमच्या गमती सांगायची. का? मित्र म्हणतेस ना यांना? मग तुला कळत नाही गौरी आई यांना सोडून गेलेली कशी चालेल? कशी राहतील ही पोरं तिच्या विना? हे खरंच यांना वाटतंय की तू यांच्या मनात भरवलंस? झालं काही झालं तरी माझीच चूक असते ना. पावसाने पूर आला तरी मलाच बोलाल. खरंच पाऊस पडला का चंद्रे तूच त्याला पडायला सांगितलंस? मला काय धाड भरली आहे कुणाला काय सांगायला? मी नव्हतं सांगितलं तिला आई हो म्हणून मुलांची. आता पोरांना आईला सोडायचं नाही त्यात माझी काय चूक आहे? तिनं नको विचार करायला पोरं कशी राहतील आईला सोडून. बरोबर बोलताय चंद्रक्का. मी कुठलाही निर्णय घेण्याआधी मुलांचा विचार करायला हवा. हे बघ गौरी, दादू, तू प्लीज काही समजावू नकोस. मुलांच्या इच्छेविरुद्ध काही करणार नाहीये मी. त्यांची आई त्यांच्या जवळच राहणार आहे इथे. हो. आता रडायचं नाही हं? तुमची आई कुठे जाणार नाहीये. मी बोलते रुद्र सरांची. पण मला लांब असणारं पार्टनर नको, मला तुझ्या जवळ राहायचंय पार्टनर. बिट्टी,
मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बिट्टी, सांगितलं ना मला नाही बोलायचंय तुझ्याशी. बिट्टी, हे बघ बाळा, मी मुद्दाम नाही करत आहे. प्लीज मला समजून घे. आई, मला माफ कर बाळा. माझ्याकडे दुसरा पर्याय नाही ग. मला हे करावंच लागेल. पण का? तू का असं करतेस? मला तुझ्या बरोबर आणि पार्टनर बरोबर राहायचंय. मलाही हेच हवंय ग बाळा. पण तू का असं करतेस? कारण मी एक आई सुद्धा आहे बाळा. आणि आईला स्वतःच्या आधी आपल्या मुलांचा विचार करावा लागतो. ही सगळी माझीच मुलं आहेत ना ग. मग त्यांना त्रास झालेला मला कसं चालेल? आई, पण पार्टनर बिट्टी, मला एक सांग. मी कोणत्याही कारणाने तुझ्यापासून दूर गेले तर चालेल तुला? नाही ना चालणार? मग इथल्या मुलांना तेच वाटतं बाळा. त्यात काय चुकलं त्यांचं? आपण त्यांना दुखवून पार्टनरकडे जाणार. एकीकडे मन दुखवायची आणि दुसरीकडे जोडायची. हे योग्य आहे का? नाही ना बाळा? हो, पण आई तू पार्टनरला आता कधीच भेटणार नाही. आई, आई बोल ना ग. काय सांगशील तू त्याला? सांग ना. आई, तू खूप रडेल ना ग. प्लीज असं नको ना करू. नको ना त्याला सोडू. प्लीज. आई, मला तुम्हाला दोघांना एकत्र पाहिजे. माझी एवढी विश पूर्ण कर ना प्लीज. गौरीशी